आई काल येस तू इथे? मला सांगितलं होतं ना घरात निघून जायचं म्हणून. 1 मिनिट सुद्धा तुम्ही कोणी मला या घरात नको. तो नालायक नवरा मला फसवतो. अगं तो लक्ष्मीकांत सारखा तो असा फालतू माणूस माझ्याशी या कांता चोरगेशी डबल गेम करून माझेच पैसे लुबाडतो. ते पैसे तुझे तरी कुठे होते? वृंदाची बांगडी विकून आणलेले तर होते. मुस्काट फोडीन ना. थोबाड बंद ठेवायचा तुझा. चल निघ. भाऊजी काय बोलताय तुम्ही? आईंनी माझी बांगडी विकली? मग सांगतोय काय मी? तुझ्या शिकवण्या बंद करायच्या होत्या ना त्यांना. तुझीच बांगडी विकून तुझ्याच पोटावरती पाय आणला त्यांनी. 50,000 रुपये द्यायचे होते ना त्या माणसाला. तो आला होता ना त्या दिवशी शिकवण्या बंद करायला, म्हणून मदनभाईकडे बांगडी विकली त्यांनी. तरी मी सासूबाईंना सांगतो, अहो सासूबाई सोनं किती महाग झालंय. हो वृंदाचं स्त्रीधन आहे ते. स्त्रीधन त्याला हात लावण्याचा आपला अधिकार नाही. पण नाही ऐकलं सासूबाई, नाही ऐकलं. मला ना राग येतो ना त्यांचा. मलाही खूप राग येतो त्यांचा. म्हणून ना आपण आता आहे ना हे सगळं. नाही भाऊजी तुम्ही प्रसादला ह्यापैकी काहीही सांगायचं नाही. का सांगायचं नाही? पण कारण प्रसादच्या मनातून आई कायमची अवतरते आणि परत कधीही प्रसाद त्यांना जुमानणार नाही. असंच होऊन दे. त्या हडळीला हीच शिक्षा व्हायला. नाही भाऊजी, म्हणजे आई जे काय वागतायत ते चुकीचंच आहे, मला मान्य आहे. पण त्या हे सगळं प्रसादच्या प्रेमापोटी करतायत. प्रसाद हातचा जाऊ नये म्हणून हवालदिल होऊन अशा वागतायत त्या. तू का त्यांची बाजू घेतेस? कारण एक बाई म्हणून मी त्यांना समजू शकते भाऊजी. उगीच त्या सापाच्या शेपटीवर पाय दिला. रूप धरून केव्हा उलट डसेल काही सांगता येत नाही. कांता, प्रसादची कागदपत्र कुठे ठेवलीत का सगळी? असतील का पाठात? मग कशाला हवी? मला हवी आहेत जरा. अहो तेच, पण कशासाठी हवी? तुला काय करायचं नसते पंचायती? अहो माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. कुठेतरी पाणी मुरतंय हे नक्की. पण ते काय आहे हे कळल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. तुम्ही मला काय सांगणार होतात? कोणी केली चोरी? कोणी रचलेत कारस्थानं? तुझ्या आईने, सासूबाई. तू घर सोडून गेलास. तुला घरी परत आणण्यासाठी हे रोज नवीन नवीन खेळ रस्ते, ती ताल रस्ते. आता मला सांग, वृंदाने शिकवण्या सुरू केली, त्या बंद पाडण्यासाठी एक माणूस आला होता ना. 3,000 रुपये दिलेस तू त्याला. 3,000. कोणी कंप्लेंट केली होती? सासूबाईनी, तुझ्या आईने. त्या माणसाला पैसे दिले आईने शिकवण्या बंद करण्यासाठी. त्याचं काय झालं माहिती प्रसाद? एक काम करायचं आता मी सांगतो तसं वागायचं. सगळ्यांशी नॉर्मल पद्धतीने वागायचं. तुला काय माहिती असं दाखवायचंच नाही कुणाला. पण एकदा का तुझ्या हातात पुरावा आला की मग सूट सगळा वचपा काढणं. व्हिसा पासपोर्ट वगैरे करणारे एजंट असतात ना, त्यातला एक जण माझ्या ओळखीचा आहे. मी त्याला सांगून बघू का? नको बाबा, हे बघा हरीशने कोणाला तरी सांगितलंय, त्याच्याच थ्रू सगळं होऊन जाऊया. तर तुझंही बरोबर आहे म्हणा. आता दुबईला नोकरी तुला हरीशमुळे लागते म्हणल्यावर पुढची सगळी प्रोसिजर त्याच्या ओळखीनीच झालेली चांगली, नाही का? माझा प्रसाद नोकरीसाठी दुबईला चाललाय.